माही मी ठीक आहे. ओवीन तुझ्यावर आरोप केला, ते फोटो दाखवला, ह्यानी तुका शिक्षा केली. पण माझा विश्वास हा माझ्या संस्कारांवर, माझ्या श्रीनूवर, की त्या चुकीचा कधीच काय करणार नाही. माका माहिती आहे. पण त्या फोटोवरून नेमका काय कळला नाही रे. सत्य हा तरी काय? तू काय लपवतस काय? तुझा या शांत राहणं कळता माका, पण जी चूक तू केलंसच नाहीस त्याची शिक्षा कशात भोगतस? मी दादा मामाचा शब्द नाही मोडू शकत. आणि तसंही माझं खरं सिद्ध करण्याचा दुसरा कुठलाही मार्ग माझ्याकडे नाहीये. हे असत या घरचे संस्कार, आणि ते तू जपतस. पण तुका होणारा त्रास बघवत नाही श्रीनू. माई, जो त्रास मला होतोय, शिक्षा करणाऱ्याला पण तसाच त्रास होत असेल ना. दादा मामाला मला शिक्षा करून असं काही समाधान मिळत नसेल ना ग. माहित, दादा मामाला सावरायला हवा. बरं, तू 2 घास खाऊन घे, मी काहीतरी खाऊ काढते तुझ्यासाठी. नाही, मला आता भूक नाही उमाई. मला काय हवं असेल तर मी सांगतो ना. उमाई, मी ठीक आहे. माई, अगं मी खरंच ठीक आहे. तुम्ही ज्या संस्कृतीबद्दल, कल्चरबद्दल इतकं बोलता, त्याच्याच विरोधात कोणी तुमच्या कल्चरमध्ये वाढलेलं जात असेल तर? मला माहिती आहे कोणाचं आहे. तुम्हा सगळ्यांचा लाडका श्रीनिवास. तू सिगरेट ओढले नाहीस असं म्हणतोयस, पण तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतंय की तू काहीतरी लपवतोयस. त्यामुळे तुझी शिक्षा आता ही असणार आहे की तू पुढचे 2 दिवस खोतांच्या घरचा भाग राहणार नाहीयेस. अहो, पान वाढते तुमचा. बाकीचे सगळे जेवले? तुमच्याशिवाय कोण बसत पानावर? सगळ्यांना जेवण उरकून घ्यायला सांगा, आणि बाहेर असत त्यांना पण सांगा. शिक्षा केलास तरी त्या माणसावरचा जीव काढून घेता येत नाही तुमका. कशा केवढे कठोर वागतास? जसा निशी तुमच्या काळजाचा तुकडो तसा श्रीनू पण काळीच हा ना तुमचा. मग तरी दरवेळी गोंजारून चालत नाही, कधी कधी कठोर पण व्हावं लागतं. पण श्रीनून कायच केलेला नसताना त्याका कशाक शिक्षा करतास? तुमका पण माहिती आहे श्रीनू निर्दोष आहे.
माफ करत आहे का? बोलवा घरात, बाजूक बसून जेवूक सांगा. करा ना माफ, विसरा सगळा. आपल्या घरावर, आपल्या संस्कारावर प्रश्न उभा राहिला, बोट ठेवला गेला तरी तुम्ही सांगताय विसरा सगळं. ओवी असा काय करीत याची कल्पनाच नव्हती माका. त्याचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार. आणि तो फोटो? ता माका काय माहित नाही, पण श्रीनू अशी चूक करणारच नाही. मी बोलते ओवीशी. गरज नाही. उमा पाहुणी चुकीची आहे आणि श्रेनू बरोबर आहे, किंवा श्रेनू चुकीचं आहे पाहुणी बरोबर आहे, याही पेक्षा जे घडला ते अत्यंत चुकीचं घडला. दरवेळी नजरेला जे दिसतं ते सत्य नसतं, किंवा ते आणि तेवढंच सत्य नसतं. श्रेनूने काही केलेलं नाही हे नक्कीच खरं आहे, पण तो काहीतरी लपवतोय. पटता माका तुमचा, पण त्यामागे पण काहीतरी कारण असातच. असणारच. कुटुंब प्रमुख म्हणून घर चालवताना, न्याय देताना भावनामध्ये येऊन चालत नाही. श्रेनू विरुद्ध जो पुरावा दाखवला गेला त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, पण जोपर्यंत श्रेनूने काही केलेलं नाहीये हे सिद्ध होत नाही तोपर्यंत माका चैन पडणार नाही. तो काय आणि कशासाठी लपवतोय हे आपल्याला कळूक हवं. उमा, आपण त्याच्यावर केलेले संस्कार तकलादू नाही आहेत. पुढे जाऊन न्यायासाठी, इथल्या गावासाठी, इथल्या मातीसाठी श्रेनूच उभा राहणार आहे. तेव्हा आतापासून आपला एकही पाऊल चुकूनही चुकीचं पडणार नाही याची आपण काळजी घेऊ हवी. त्याच्या डोक्यावर माझा हात असला, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असला तरी प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याने योग्य मार्गावर जाणं गरजेचं आहे. बराच उशीर झालाय, सगळ्यांना जेवायला सांगा. आणि तुम्ही? श्रेनूचं झालं की मी जेवेन. किती नशीबवान असे मी, तुमच्यासारखं जोडीदार माका आयुष्यभरासाठी मिळालं, जे का आपली माणसं, आपली नाती स्वतःहीपेक्षा महत्वाची असत. सगळ्यांचा विचार करतास. श्रीनू जेवलो नाही म्हणून स्वतः उपाशी राहिलास. माझ्या आनंदासाठी माका संध्याकाळी जाऊची परवानगी दिलास, पण सगळीकडे मात्र स्वतः त्रास भोगतास. कदाचित ओवी इकडे राहणार कळल्यावर तुमका अधिकच त्रास होईल, पण ता सांगूचं धारिष्ट माका होत नाही. सर्वेश्वरा, तूच मार्ग दाखव. निशी, अगं कोणी अजून कसं नाही आलंय जेवायला? काकी अगं येतील. कधी येतील? पुन्हा जेवण गरम करावं लागेल. जेवण रेडी आहे का? मला खूप भूक लागली आहे. बस ना, मी तुला वाढते. लालिताई, या ना, जेवून घ्या.
शी असा काय वाढतस पाहुणी? ताटाभोवती रांगोळी काढायची आणि मग भरवायचा, मग हे घास उतरेल ना घशाखाली. हा आता हा या घरात ना असाच चालू राहणार. पाहुण्यांचं फावणार आणि घरातल्यांची कोंडी होणार. सगळा नुसता खोटेपणा भरलेलो हा. बघितलास कसा तोंड वर करून बाहेर गेला का? हा माझ्या लेका घरातून बाहेर काढला आणि आता घरात कसा मिरवता? मिरवा मिरवा माझ्या डोक्यावर मिरव वाटा. हा लालिताई, तुम्ही जेवून घ्या ना. लालिताई, हो तुमका राग येणं वाईट वाटणं साहजिकच आहे. माझ्या अन्नावर राग कशात काढतास? मग कोणावर राग काढायचा? हा कोणावर राग काढायची सोय रावली आहे या घरात? अगो माझो नाईलाजा म्हणून राहता या घरात. नाही पण एकदा लग्न झालं ना की पोर घरासाठी परकाच होता ताच खरा. तोंडावर फक्त म्हणायचा लालिताई या घर तुमचाच असा, तुमचा अधिकार असा. पण असो अपमान करायचो नाही. तू आज मला दाखवून दिलंस मी या घरासाठी परका असायचा. गो माझ्या लेकाक एकटा पाडलंस. दया असं काय करतास? नका एवढा त्रास करून घेऊ. त्रास होता गो, त्रास होता. आऊस म्हणून त्रास होता, या घराची लेक म्हणून त्रास होता. अहो लालिताई, अहो या वयात असं होतच. आता बघा, श्रीनू शिकायला बाहेर होता, तिथे आपलं लक्ष होतं का त्याच्याकडे? दापोलीला पोरांच्या नादाला लागून तो असं काहीतरी करायला लागला असेल. पण आता तो सुधारेल कसा हे आपण बघायला हवं ना. मंजू, अगं काय बोलतास? आपलं श्रीनू आपल्या पाठीमागे पण असा काही चुकीचा वागणार नाही, समजला? वाह, असा बोलायचा म्हणजे दाखवता येता अंक किती काळजी असा ते. हा लालिताई, अगो हा सगळा कोणामुळे घडता ते कळता ना तुका? तुझ्या बहिणीच्या लेकीमुळे. लालिताई, हो तिचं पण काहीतरी गैरसमज झालं असणार. ती अगो घे बाय म्हणजे तुझी भाची पण बरोबर आणि माझं श्रीनू पण बरोबर. हा गो कोणाच्या तरी एकाच्या बाजूला उभी राह. नाही आज ना तू तुझं खरं रूप मका दाखवून दिले राहा. तू का तुझ्या भाचीचो जास्त पुळको असा. अगो तिने आधी माझ्या लेका खोलीतून बाहेर काढला आणि आज घरातून बाहेर काढला. चांगला पण आता आमका आमची सोय बघूक होई. खाली आधी काय हा सगळा पसारा करून ठेवलास? कळतंय तुला काय आहे? कशा ओरडतस त्या का? मग ओरडू नको तर काय करू? ऐकतोय का बघा तो? खेळता ना तो. हा मग शिस्त नको लागायला त्याला. उद्या हा पण असाच घराबाहेर जायला आणि नको ते उद्योग करून येईल. काय बोलते तुका कळता? बरोबर कळतं मला. श्रीनूने काय केलं बघितलंत ना? खायचो विषय खाय घेऊन चाललंस तू. मारान दे, माका जेवूक वाट भूक लागली. जेवण वाढलंच होतं. कोणी आलं का जेवायला? कोणी आलं नाही. आता दादानी श्रीनूला बाहेर काढलं, मग त्यात आपली काय चूक आहे? मग सगळ्यांना शिक्षा. फापट पसारा नको. नेमका काय झाला ना ता सांग. हो आता मला सांगा तुम्ही, श्रीनूची चूक झाली की नाही? मग त्याने तसं मान्य करायचं ना की हा बाबा झाली चूक. पण उमाताईंचं म्हणणं वेगळंच. त्या म्हणतात नाही आमचा श्रीनू असं काही वागणार नाही. माका पण तसाच वाटतं. काय? हो
अहो ओवी इतकं ठामपणे बोलतीये म्हणजे असेल ना काहीतरी. आपण असं डोळे झाकून चालणार आहे का? त्यात तिच्याकडे फोटो पण आहे. तिथेच तर घोडा अडता. पाणी 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 घे. सावकाश. ठीक आहे. बरं मला सांगा, तुम्ही कधी कोणाकडून श्रीनू विषयी हे असं काही ऐकलंय का कधी? अहो मग विचारा ना तुम्ही पण लोकांना. म्हणजे आपण लाड करताना असे डोळे झाकून लाड करतो, लक्ष पण ठेवायला हवं ना त्यावर. आमचा श्रीनू असा, आमचा श्रीनू तसा. काही झालं ना तरी तो पाहुणाच या घरातला. अहो पण डुग्गू या घरातला मुलगा आहे, त्याला नीट वागवलं पाहिजे. अहो दादानंतर तुमच्यानंतर तोच तर आहे ना. अहो खोत घराण्याचा वारस आहे तो, त्याला शिस्त लावलीच पाहिजे. म्हणजे आता हा विषय काढायची गरज असा काय? आधीच आपल्या घरात काय कमी चालला? बोला तुम्ही पण, मलाच बोला आता. पण बाबा श्रीनू दादाला का घराबाहेर काढलं? कारण तो चुकीचा वागला म्हणून. निदान तू तरी नीट वाग बाबा. म्हणजे तुका बोलायला कळलं नाही? कळलं. आता मी बोलून तरी काय होणार आहे म्हणा. चला वाढते जेवायला. चल रे डुगू. काय झालं? ओवी, ते मगाशी आत्या बोलली ना ते. नाही नाही, इट्स फाईन. मी फायनली ठरवलं आता. कुणीही काहीही बोललं ना तरी मनाला लावून नाही घ्यायचं. आणि हे माझ्यासाठी नाही आहे, बोलणाऱ्यांसाठी. कारण पुन्हा मी उगाच काही बोलले तर सहन होणार नाही त्यांना. अगं पण कुणी जेवायला मागत नाहीये, काय बोलायचं हे कळत नाहीये. बरं कसं बोलायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय, म्हणून ते तुला बोललीये. पण आता त्यांना कळलं असेल ना, मी जेव्हा जेवले नाही तेव्हा माझी अवस्था काय झाली असेल. सी, एखाद्याला त्याच्या संस्कारांवरून बोलणं खूप सोपं आहे, सहज बोलून जातात. पण त्या माणसाला माहिती असतं की ते बरोबर आहे की चुकीचं. मी हेच बोलतेय तुला की श्रीनूच्या बाबतीत पण असंच झालंय. तू नाही ग असं वागणार. तो कसाही वागला तरी माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि माझ्याकडे एक बोट दाखवण्याआधी आपल्याकडे 4 बोटं असतात, हे लक्षात ठेवायला हवं ना. काय झालं, असं का बघतेस? तू एवढं थेट कसं काय बोलू शकतेस? का नको बोलू? मी मुलगी आहे, या घरात नवीन आहे, म्हणून सगळं ऐकलंच पाहिजे असं नाही ना. जे चुकीचं आहे ते बोललंच पाहिजे, त्याला अपोज करायला हवं ना. आणि जे बरोबर आहे त्याच्या बरोबर उभं राहायलाच पाहिजे. बरं मग श्रीनू जर बरोबर असेल तर तू राहशील त्याच्या पाठीशी उभी? तो बरोबर आहे की चूक हे आता सगळ्यांसमोर आलंय ऑलरेडी. अँड फ्रँकली स्पीकिंग, हा तुमचा फॅमिली मॅटर आहे, सो मी त्यात पडणार नाहीये. आणि तुम्ही मला त्यात ओढूही नका. सी, माझी चूक असती तर मी सॉरी म्हणालेही असते. बट देन अगेन, ह्या घराच्या सो कॉल्ड संस्कारानुसार
ज्याची चूक होती त्याला शिक्षा मिळाली. दॅट्स इट. ओवी हे पाणी हे घे.